श्रीपादराजम शरणम प्रपद्ये। तर मंडळी, आपल्याला श्रीपाद श्रीवल्लभांची जन्मकथा माहिती आहे का? चला तर मग आजच्या या व्हिडिओतून श्रीपाद श्रीवल्लभांची जन्मकथा जाणून घेऊया। श्रीपाद श्रीवल्लभ हे श्री दत्तात्रेयांचे कलियुगातील पहिले पूर्णावतार मानले जातात। त्यांचा जन्म इसवी सन 1320 आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र पिठापूर म्हणजेच पिटिकापूर येथे अप्पलराज शर्मा आणि सुमती महाराणी या पवित्र दाम्पत्यापोटी गणेश चतुर्थीच्या दिवशी झाला। एकदा त्यांच्या घरी श्राद्धविधी चालला होता। त्यावेळी अतिथी म्हणून श्री दत्तात्रेय प्रत्यक्ष संन्यासी रूप घेऊन भिक्षेसाठी आले। वास्तविक श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मण जेवून गेल्याशिवाय जेवण वाढता येत नाही, अशा पूर्वीच्या रूढी। परंतु अतिथी संन्याशाचे तेजपुंज रूप पाहून सुमती सर्व काही विसरून गेली व तिने भिक्षा घातली। संन्यासी रूपातील दत्तप्रभूंनी प्रसन्न होऊन सुमतीला वर मागण्यास सांगितले। सुमतीला एकूण 4 मुले होती, पण त्यापैकी 2 वारली तर दुसऱ्या दोघांपैकी एक अंध व एक पंगू होता। आपल्या दोन्ही मुलांच्या अवस्थेमुळे दुःखी असलेल्या सुमतीने आपल्यासारखाच तेजोमय मुलाची मी अपेक्षा करते अशी विनंती केली। दत्तगुरू म्हणाले, तुला कुलभूषण, तपस्वी आणि कीर्तिमान असा पुत्र होईल। तो तुमचे दारिद्र्य हरण करेल। हे ऐकून सुमती आनंदी झाली आणि दत्तप्रभू तिथून अदृश्य झाले। पुढे सुमतीला एक तेजोमय पुत्र प्राप्त झाला। त्याचं नाव श्रीपाद असं ठेवलं। हा बालक 7 वर्षांचा झाला तेव्हा त्याची मुंज केली। तोपर्यंत हा 4ही वेद म्हणू लागला होता। वयाच्या 16व्या वर्षापर्यंत ब्राह्मणांना वेदांचे अर्थ सांगत होता। पुढे त्यांनी ब्रह्मचारी राहण्याचा निर्णय घेतला। ते माता पित्याला म्हणाले, मला उत्तरेकडे जायचे आहे, तीर्थाटन करायचे आहे। मी आईवडिलांच्या प्रती असलेली सर्व कर्तव्ये पूर्ण करेन, असे म्हणून त्यांनी त्यांची अमृतदृष्टी त्यांच्या दोन्ही भावंडांवर टाकली आणि दोन्हीही भावंडे सुदृढ झाली आणि त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ तीर्थाटनासाठी निघाले। तर मंडळी, श्रीपाद श्रीवल्लभांचे एकूण आयुष्य अवघ्या 30 वर्षांचे होते। त्यांनी 16 वर्षे पिठापूर येथे आणि 14 वर्षे कुरवपूर म्हणजे कुरगाव येथे वास्तव्य करून अद्भुत लीला व भक्त उद्धाराचे कार्य केले। तर मंडळी, आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल। त्यामुळेच व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।